नमस्कार मंडळी, मी रोहित पाटील पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। आणि आज आपण भेट द्यायला आलेलो आहे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एडेनिपाणी गावातील श्री क्षेत्र मल्लिकार्जुन देवस्थानला। याला विलासगड असेही म्हणतात। मंदिराला भेट देण्यासाठी प्रथम आपण सांगली जिल्ह्यातील एडेनिपाणी हे गाव गाठावे आणि या गावातूनच अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर आपण या डोंगर पायथ्याशी येऊन पोहोचतो। हायवेवरून अगदी सहजपणे आपल्याला हा मल्लिकार्जुनचा डोंगर स्पष्टपणे दिसतो। मंदिरापर्यंत जाण्यासाठी अगदी डोंगर पायथ्यापासून ते मंदिरापर्यंत शेवटपर्यंत सिमेंट काँक्रीटमध्ये तयार केलेल्या पायऱ्या आहेत, त्यामुळे अगदी आपण सहजपणे जाऊ शकतो। अंदाजे 700 ते 750 पायऱ्या आपल्याला या सर करायच्या आहेत। आपण जसं जसे वर जाऊ लागतो तसं तसं आपल्याला सभोवतालचा विस्तृत प्रदेश दिसू लागतो। प्रामुख्याने चोहोबाजूला आपल्याला ऊसाची शेती दिसून येते की जी वारणा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांच्या मध्ये आहे। अंदाजे अर्ध्या तासाची चढाई केल्यानंतर आपण मंदिराच्या अगदी जवळ येऊन पोहोचतो। इथून आपल्याला मंदिरावरील ध्वज अगदी स्पष्टपणे दिसू लागतो। श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी व महाशिवरात्रीला येथे यात्रा भरते। येथे भाविकांची या दिवसामध्ये भरपूर गर्दी असते। वेळेचे योग्य नियोजन केले तर मल्लिकार्जुन, मच्छिंद्रनाथ आणि चौरंगीनाथ हे 3 मिनी ट्रेक तुम्ही एका दिवसामध्ये करू शकता। मंदिरात प्रवेश केल्यानंतर समोरच आपल्याला एक भली मोठी दीपमाळ दिसते। मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला 2 शिवलिंग दिसतात, एक समोरच्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला। हेच ते मल्लिकार्जुनचे मुख्य मंदिर। इथे आपण आता दर्शन घेणार आहोत। दर्शन घेऊन वर आल्यानंतर मंदिराच्या डाव्या बाजूने एक पायवाट वरच्या बाजूने जाते। त्या पायवाटेने वर गेल्यानंतर आपण ह्या झेंड्याजवळ येऊन पोहोचतो। इथे कृष्ण मंदिर आहे आणि त्याचबरोबर विठ्ठल रुक्माई मंदिर आहे आणि एक दर्गाही आहे। इथे गड किल्ल्याचे काही अवशेष आपल्याला पाहावयास मिळतात। हेच ते पुरातन असे कृष्ण मंदिर। याचा लवकरच जीर्णोद्धार होणार आहे असा इथे बोर्डही लावण्यात आले आहे। मंदिराच्या उजव्या बाजूलाच विठ्ठल रुक्माईचेही एक मंदिर आहे आणि त्याला लागूनच एक दर्गाही आहे। इथून थोडे अंतर चालत पुढे गेल्यानंतर आपण या पुरातन अशा जुन्या वाड्याच्या अवशेषाजवळ येऊन पोहोचतो। इथून पुढे गेल्यावर आपण घोड मैदानावर जाऊन पोहोचतो। खालून वर यायला संपूर्ण गड फेरी करायला 2 तास पुरेसे आहेत। बांधकामावरून आपल्याला असे दिसून येते की हे बांधकाम अतिशय प्राचीन आणि पुरातन आहे। त्याचबरोबर या किल्ल्याचा उल्लेख शिवकाळातही करण्यात आलेला आहे। तर मंडळी, सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध असे विलासगड उर्फ मल्लिकार्जुन डोंगर याबद्दलची आपण थोडक्यात माहिती घेतली आहे। तर मंडळी, तुम्ही तुमच्या सहपरिवाराला घेऊन एकदा या सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा मल्लिकार्जुन डोंगराला अवश्य भेट द्या। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, तुमच्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा।